नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने मुलं घरापासून लांब असतात, तेव्हा त्यांच्यासोबत कोणते पदार्थ द्यावेत याचा आईला प्रश्नच पडतो. माझी आजची रेसिपी हा प्रश्न सोडवायला मदत करणारी आहे. एकतर इन्स्टंट बनणारी आणि 1 महिन्यापर्यंत टिकणारी. नमस्कार, मी शुभांगी पाकविधीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवतोय इन्स्टंट उपमा मिक्स. त्याकरिता लागणारं साहित्य आहे: बारीक कापलेले 2 कांदे, हिरवी मिरची 10 ते 12, आवडीनुसार शेंगदाणे, कढीपत्ता, मोहरी 1 टीस्पून, जिरं 1 टीस्पून, उडीद डाळ 1 टीस्पून, हिंग अर्धा टीस्पून, साखर 1 टीस्पून, मीठ चवीनुसार, रवा अर्धा किलो आणि फोडणीसाठी तेल. मोठ्या आकाराच्या पातेल्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेऊन ते गरम करून घेऊ. आता त्यामध्ये मोहरी घालून घेऊ. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं, हिंग आणि उडीद डाळ घालून घेऊ. थोडं परतलं की त्यामध्ये कढीपत्ता आणि शेंगदाणे घालून घेऊ. शेंगदाणे चांगले खरपूस परतले गेले की त्यामध्ये बारीक कापलेला कांदा परतवून घेऊ. कांदा गुलाबीसर झाला की यातच हिरव्या मिरचीचे काप आणि थोडी कोथिंबीर परतवून घेऊ. कांदा, मिरची आणि कोथिंबीरीतला ओलसरपणा पूर्णतः जायला हवा, कारण आपल्याला हे मिक्सचर स्टोअर करायचं आहे. चांगलं खरपूस भाजलं गेलं तरच हे मिक्सचर 1 महिन्यापर्यंत आपण स्टोअर करू शकतो. आता ह्यामध्ये रवा घालून घेऊ आणि त्याचबरोबर मीठ आणि साखर पण घालून घेऊ आणि चांगलं खमंग गुलाबीसर रंगावर परतवून घेऊ. आता हे मिश्रण थंड करून घेऊ आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवल्यास 1 महिन्यापर्यंत चांगलं राहू शकतं. आता उपमा कसा बनवायचा हे बघू. 2 टेबलस्पून उपमा मिक्स वापरायचं असल्यास त्यासाठी आधी 2 कप पाणी उकळून घ्यायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये 2 टेबलस्पून उपमा मिक्स घालून ते चमच्यांनी एकसारखं करून घ्यायचं की झाला आपला गरमागरम उपमा तयार. माझी आजची रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला पण क्लिक करा, त्यामुळे माझ्या येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका चटकदार पाकविधीसोबत. नमस्कार.